गुड मॉर्निंग. पूर्ण आठवडा गावाला कसा गेला ना खरंच समजलं नाही. मम्मीनी फ्रंट गेटला रताळ्यांची थोडी झाडं लावलेली होती आणि त्याचे रताळे आम्हाला त्या दिवशी मिळाले. कसलं भारी वाटतं जेव्हा तुमच्याच गार्डनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या भाज्या, फुलं सगळं लावू शकता. लवकरच वास्तुशांती पण करणार आहे, त्याच्यामुळे ही सगळी बेसिक कामं पटापट करून घेतोय. त्यातलंच पहिलं म्हणजे हॅलोजन लाईट लावायचं आणि ती लावल्यावर पूर्ण अंगणात मस्त प्रकाश पडलाय. दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला जायला निघायचं होतं आणि अंगणामधलं पण काम लगेचच चालू होणार होतं, ते म्हणजे टाईल्स टाकण्याचं. गार्डन टाईल्स टाकण्याच्या आधी मेन आम्हाला आणायचं होतं तुळशी वृंदावन. मग आम्ही पूर्णच फॅमिली तुळशी वृंदावन आणायला निघालो. गावामध्ये असल्यावर तुमच्याकडे एक तरी गाडी पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कामं होत नाहीत. जवळजवळ पाऊण तास वाट बघितल्यानंतर एक रिक्षा आम्हाला मिळाली आणि आम्ही पोहोचलो चिपळूणला. दुसऱ्या दिवशी तसंही मला पुण्याला यायचं होतं, त्याच्यामुळे भाज्या लागणारच होत्या. मग चिपळूणमध्येच मी बऱ्याच भाज्या घेतल्या आणि मग लागलो तुळशी वृंदावन बघायला. जेव्हा घराचं इंटरनल काम चाललेलं ना, तेव्हा ही सगळी दुकानं इतकी फिरलोय आम्ही. मग त्याच दुकानांमध्ये परत बघितलं तुळशी वृंदावन मिळतंय का, पण तिकडे एवढे खास नव्हते. मग एका दुकानदाराने आम्हाला एक ॲड्रेस दिला आणि आम्ही पोहोचलो तिकडे. म्हणजे तिकडे पण काही अशी वाव व्हरायटी नव्हती, पण आमच्याकडे दुसरीकडे जायचा काही ऑप्शनच नव्हता, कारण वेळच नव्हता. मग त्यातल्या त्यात आम्ही एक चूज केलं आणि ते घेऊन घरी आलो. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका. चला भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.